जर तुम्ही रेडी टू मूव्ह इन तेही ठाणे लोकेशनमध्ये कॅसर मिल नाक्यावर पाहत असाल, जे की माझीवाड्यापेक्षाही आधी आहे, तर तुम्ही नक्की आजचा हा व्हिडिओ पूर्ण पाहू शकता. आणि गुढीपाडव्याच्या माझ्या मराठी बांधवांना, हिंदू बांधवांना सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. आणि जर तुम्ही फ्लॅट अजूनही बुक केलं नसेल तर एकदा मला नक्की कॉल करा. तुमचं स्वप्नातलं घर हे नक्की मी तुम्हाला दाखवू शकतो. काही हरकत नाही, 10 मिनटं तुम्ही तुमचे टाईम वेस्ट करू शकता माझ्यासोबत. पण फ्लॅट एवढे सुंदर आहेत, अप्रतिम आहेत, आणि तेही रेडी टू मूव्ह इन कंडिशनमध्ये. तर नक्कीच तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता दिलेल्या नंबरवर. आता आपण पाहणार आहोत, हा आहे 2 BHK, जो कम्प्लिटली OC रिसिव्ड आहे. टायटल क्लिअर आहे, रेरा रजिस्टर्ड आहेत. माझ्याकडे एकही प्रोजेक्ट तुम्हाला मिळणार नाही ज्याची OC नसेल आलेली. आता तुम्ही विंडोच्या बाहेर पाहू शकता की सूर्यप्रकाश सोबतच बाल्कनी, स्टँडिंग बाल्कनी आहे. आणि बाहेरच तलावाचा फेसिंग आपल्याला दिसतोय क्लिअर. ओपन व्ह्यू आहे छान. सो तुम्हाला नक्की आवडण्यासारखं आहे. स्टँडिंग बाल्कनीसोबत मॉर्निंग सनराईजही आहे इकडनं क्लिअर. जो आपला खोपट सिग्नलचा व्ह्यू आहे विजिबल इथून तुम्हाला होतंय ते. आतमध्ये आता आपण पाहणार आहोत. सोबतच डायनिंग एरिया. आता ही लाईट जरा लावून बघूया. आता लाईट लावल्यावर कसं डायनिंग एरियाचा उजेडही तुम्हाला छान दिसणार. ईस्ट वेस्ट डायरेक्शन आहे डोरचे. सोबत डायनिंग एरिया बोललात की किचन तर येणारच समोर. आता हा आपण किचन पाहू शकतो. इतका लांब लचक प्लॅटफॉर्म आहे. सोबत टायलिंग केलेलं आहे. आणि आत्ताच रिसेंटली म्हणू शकतो महिना झाला असेल OC येऊन याची. सो खूप दिवसापासून पेंडिंग होतं की आज OC येईल, आज OC येईल. बट ॲट लास्ट OC आलेली आहे. एकच 2 BHK आणि 2 आपल्याकडे 1 BHK आहे. 441 स्क्वेअर फीटचा रेरा कार्पेट. आणि हा जो 2 BHK आपण आता पाहताय तो आहे माझा 717 स्क्वेअर फीटचा. सोबत आता हा मास्टर बेडरूम आहे. मास्टर बेडरूमचा टॉयलेटही पाहू शकता. इतका स्पेशियस वेस्टर्न टॉयलेट. त्यानंतर फुल लाईटिंग आहे, व्हेंटिलेशन चांगलं आहे, मेन रोड फेसिंग आहे. आणि ह्याच्याच बाजूला तलाव आहे. तर तुम्हाला वॉकिंगची गरज वाटत असेल तर तुम्ही सकाळी एव्हरी मॉर्निंग लेक तलाव जो आहे पूर्ण राऊंड मारू शकता. ब्रह्माळ तलाव जो आहे फेमस, त्याचा आता तुम्ही स्क्रीनवर फोटोही पाहू शकता. तर इतका मोठा हा तलाव, त्याचा तुम्ही सकाळी मॉर्निंग वॉक करू शकता, रिफ्रेश व्हाल. सोबतच कॉमन टॉयलेट आता आपण पाहताय. सोबत त्याच्या सर्व्हिस डक्ट एरियासुद्धा आहे. टॉयलेट साईजमध्ये काहीही कॉम्प्रोमाइज नाही आहे. वेस्टर्न टॉयलेट आहे. यानंतर इथे तुम्ही वॉशिंग मशीन ठेवू शकता किंवा तुमचं युटिलिटी जे एक्स्ट्रा सामान आहे ते स्टोरेज म्हणून तुम्ही ते यूज करता येईल तुम्हाला. अजून आता हे अनटच आहेत सगळे, तर धूळ लागली आहे. शॉवर बघू शकलात. आता आपण एंटर करूया कॉमन बेडरूममध्ये. कॉमन बेडरूमची साईजही ठीक आहे, अशी काही कॉम्पॅक्ट एकदमच छोटी नाही आहे, चांगली आहे. 717 स्क्वेअर फीटचा एरिया असल्यामुळे त्याप्रमाणे हा फ्लॅट आहे. डोअर क्वालिटी ही चांगली आहे. सोबत स्टँडिंग बाल्कनी. नवीन प्रोजेक्टमध्ये बघाल तर खूप कमी ठिकाणी तुम्हाला स्टँडिंग बाल्कनीचा ऑप्शन आहे. सो तुम्हाला या प्रोजेक्टमध्ये स्टँडिंग बाल्कनीचा ऑप्शनही मिळतो. आणि जर तुम्ही आधीचा माझा व्हिडिओ पाहिला असेल 2 BHK प्लस टेरेस, तोही मेन हार्ट ऑफ द सिटीमध्ये, तर तुम्ही नक्की त्याला लाईक करू शकता. जर तुम्हाला हवं तर तो पूर्ण पाहू शकता व्हिडिओ. आता आपण एंटर करूया 1 BHKमध्ये. सो इथे एंट्री केल्यास तुम्हाला एक ओपन किचनचा कॉन्सेप्ट जो आहे हा 441 स्क्वेअर फीटचा आहे. टुवर्ड्स अ हिल फेसिंग फ्लॅट आहेत. समोर हे बिल्डिंग आहे. त्याच्यानंतर एंडला आपण डोंगर पाहू शकता. हे इकडे ओपन व्ह्यू छानसा. 7th फ्लोअर आहे. आता किचनचा पोर्शन आता आपण पाहताय. जसा हा ओपन किचन कॉन्सेप्ट सांगितला होता 1 BHKचा, तर इथे तुम्ही ऑप्शन आहे, तुम्ही क्लोज करू शकता. त्यानंतर आता कॉमन टॉयलेट पाहू शकता इथे. त्यासोबतच त्याला सर्व्हिस डक्टचा एरिया. आता हा मास्टर बेडरूम आहे, तर त्याचाही मास्टर बेडरूमचा टॉयलेट आणि आपला हा बेडरूम साईज, सोबतच स्टँडिंग बाल्कनी स्पेस. आपला आजचा दिवस जो असणार आहे हा शुभ मुहूर्त आहे गुढीपाडव्याचा निमित्त. सो या दिवशी जर तुम्ही फ्लॅट बुक करत असाल किंवा टोकनही देत असाल तरी खूप चांगला क्षण आहे. सोबतच डेव्हलपरही आपल्याला बेस्ट प्राईस देतो. प्राइसिंगमध्ये नेगोशिएशनसाठी खूप सारा स्कोप आहे. आपण बॉटम टू बॉटममध्ये आपण फ्लॅट बुक करून देऊ. नक्की तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत या, चेक घेऊन या आणि तुमच्या मनाची जी इच्छा आहे की आपलं एक स्वप्नाचं घर पूर्ण व्हावं ते नक्की करून देऊ. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी धन्यवाद.